आजच्या ठळक बातम्या. वंताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा. भारतात चिपळूणमध्ये आढळला प्रथमच आफ्रिकन ब्लॅक हेरॉन. ठाणे महापालिकेचे संपूर्ण माहितीदर्शक गणपती विसर्जन ॲप. अंजनवेल फाट्यावर गवारेड्याचा संचार. खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण. खेड शहरातील ऐतिहासिक गरम पाण्याचं कुंड दुर्लक्षित. आता पाहूयात सविस्तर स्वरूपात बातम्या. वंतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीं पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने याचिका करण्याचं ठरवलं आहे. त्यात सहभागी होण्याचा निर्णय वंताराने घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांना आश्वस्त केलं आहे. या चर्चेदरम्यान झालेल्या विषयासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की आम्ही केवळ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आहे आणि महादेवी हत्तींचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तींसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वंताराने दर्शवली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोकणच्या निसर्गरम्य भूमीत चिपळूणच्या एका पाणथळ भागात पक्षी निरीक्षक डॉक्टर श्रीधर जोशी यांच्या कॅमेऱ्यात एक अद्वितीय क्षण कैद झाला. भारतात आजवर न पाहिलेल्या ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्षाचे 2 प्रतिकृती चक्क मासे पकडताना. ही घटना केवळ चिपळूणसाठी नव्हे तर संपूर्ण भारतीय पक्षी अभ्यास जगतातील ऐतिहासिक नोंद ठरली आहे. डॉक्टर जोशींनी एका पाणथळ जागी 2 काळे बगळे पाहिले. त्यांनी विशिष्ट शैलीने मासे पकडताना दिसले. सावली निर्माण करून मासे खेचून पकडण्याची ही नजरेने दिपवणारी शैली जगात फक्त ब्लॅक हेरॉन या आफ्रिकन पक्षातच आढळतं हे त्यांच्या लक्षात आलं. संशोधन आणि खात्रीचा प्रवास. डॉक्टर जोशींनी घेतलेली छायाचित्रे आणि त्यांच्या निरीक्षणानंतर अनेक पक्षी अभ्यासकांशी चर्चा झाली. काहींनी सुरुवातीला हा ब्लॅक क्राउन नाईट हेरॉन म्हणजेच रातबगळा असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र लांबट पाय, संपूर्ण काळे शरीर आणि खास मासेमारी पद्धतीच्या आधारे सर्वांनी एकमुखाने मान्य केले की हा पक्षी म्हणजे ब्लॅक हेरॉनच आहे. या दुर्मिळ पक्षाच्या भारतातील उपस्थितीची अधिकृत नोंद व्हावी यासाठी डॉक्टर जोशी यांनी संबंधित माहिती आणि फोटो इंडियन बर्ड जनरलकडे पाठवले आहेत. ब्लॅक हेरॉन कोण आहे? ब्लॅक हेरॉन हा काळसर मध्यम आकाराचा बगळा सेनेगल, सुदान, केनिया, तंझानिया, दक्षिण आफ्रिका आणि मॅडगास्कर यांसारख्या आफ्रिकन देशांमध्ये आढळतो. तो स्थलांतर न करता एकाच परिसरात राहतो. अन्न पाण्याची टंचाई असेल तरच तो नवीन ठिकाणी स्थलांतर करतो. युरोपातील काही अपवादात्मक नोंदी म्हणजेच ग्रीस, इटली, आयर्लंड अशा असून भारतात यापूर्वी त्याचं अस्तित्व नोंदवलं गेलं नव्हतं. राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही दरवर्षीच्याच उत्साहाने साजरा करूया. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया असे आवाहनही आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 6 फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे, तर 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 1.5 पटीने जास्तीचं विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. रस्त्यावर वाहणारा जे ट्रॅफिक आहे त्यालाही नियंत्रण आपण आणू शकतो, त्याच्यावरही नियंत्रण करू शकतो. या वर्षी मागच्या वर्षी जे आपण पथकांची संख्यामध्ये वाढ करून असे 15 पथक आपण तयार करत आहोत. खूप मोलाची सूचना आपल्याकडून आलेली आहे. मनुष्यबळ वाढवणे किंबहुना म्हणजे मागच्या वर्षी खूप उशिरा रात्रीपर्यंत मी सुद्धा घाटावर होतो. गुहागर तालुक्यातील अंजनवेल फाट्यावर गवारेड्याचा मुक्त संचार झाला असून सतत रहदारीच्या ठिकाणाहून रान रेड्याने मार्गक्रमण केल्याने वाहन चालकांसह व्यावसायिक आणि नागरिकांची धावपळ झाली आहे. अंजनवेल फाट्यावरून रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडे जाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाहनांची, त्याचप्रमाणे दापोली मार्गे गुहागरकडे येणाऱ्या वाहनांची सुद्धा सतत रेलचेल सुरू असते. भर दिवसा अचानकपणे रान रेड्याने तिथून मार्गक्रमण केल्याने अंजनवेल फाट्यावरील असलेल्या प्रवाशांची धावपळ उडाली. महसूल सप्ताहाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत माडप येथे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. महसूल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल विभागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत माडप यांनी मोकळे झालेले पाणंद आणि शिवरस्ते मोकळे झाल्याने त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करून लावलेले वृक्ष जोपासणे या उद्देशाने
विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास सुरुवात केली। याचा शुभारंभ खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सरपंच अर्चना पाटील, महसूल मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, तलाठी अभिजित हिवरकर, ग्रामपंचायत अधिकारी महेश म्हसे, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील यांच्यासह इतर शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वृक्ष दत्तक म्हणून ताब्यात घेण्यात आले। गेली 8 ते 10 वर्ष बंद अवस्थेत असलेलं खेड शहरातील ऐतिहासिक गरम पाण्याचं कुंड याची दुरावस्था झाली आहे। गेल्याच वर्षी महाराजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरातील लोकांना हे कुंड उपलब्ध करून देण्यात आलं होतं, पण खेड नगर परिषदेला हे कुंड सांभाळता आलं नाही। तर याची 10 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती होती तीच पुन्हा निर्माण झाली आहे। निर्माण व्हायला कारणीभूत खेड नगर परिषदेचे प्रशासन यांच्या दुर्लक्षतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। ही दुरावस्था दूर न केल्यास महाराजा प्रतिष्ठानतर्फे 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येईल याचा इशारा आता देण्यात येतोय। सर्वांना जय शिवराय। मी प्रणव म्हापुसकर, महाराजा प्रतिष्ठानचा सचिव। गेली 8 ते 10 वर्ष बंद अवस्थेत असणारं गरम पाण्याचं कुंड गेल्याच वर्षी आपण महाराजा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आपण हे कुंड लोकांसाठी अवेलेबल करून दिलेलं। खेड शहरातील जर हे कुंड बघायला गेलं तर ऐतिहासिक कुंड आहे। हे कुंडाची जर खाली जर खोली बघितली तर 3 ते 4 फूट आपण गाळ सगळा काढून हे साफ केलेलं। मेन एंट्री जर बघितली तर चिखल वगैरे आपण सगळं टोटली साफ, गवत वाढलेलं। या माध्यमातून आपण नगर परिषदेच्या माध्यमातून महाराजा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने असते हे कुंड आपण लोकांसाठी अवेलेबल करून दिलं। पण जर हे कुंडाची आत्ताची जर दयनीय अवस्था जर बघितली तर हे कुंड 4 ते 5 फुटाचं गवत वाढलेलं आहे। जर एंट्री बघितली तर चिखल आहे, बरीचशी झाडं आलेली आहेत। मग हे कुंड आपल्याला खेड नगर परिषदेला व प्रशासनाला राखता आलं नाही। हे प्रशासनाचं दुर्भाग्य आहे का आम्ही समजायचं की खेडवासी म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडतोय। मग या कुंडाची अवस्था का अशी, याला जबाबदार कोण आहे? हे प्रशासनच आहे ना की नगर परिषद आहे? काय लोक म्हणतात की हे पुरातत्व विभागाच्या अंडर येतं की नगर परिषदेच्या अंडर। हे लोकांना मुळात हे सवालच आहे, हे कुंड होणार आहे का? नगर परिषदेला जमणार आहे का साफ करायला? दुसरी गोष्ट म्हणजे हे जर येत्या 8 दिवसात जर गरम पाण्याचं कुंड जर साफ नाही झालं, अन्यथा एक महाराजा प्रतिष्ठानचा सचिव आणि एक दुर्गसेवक म्हणून मी स्वतः 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे। तुमचं सहकार्य राहू देत आणि एक कुंड लवकरात लवकर लोकांना पुन्हा एकदा सेवेत येऊ दे। लोकांना ऐतिहासिक कुंड आहे हे बरेच जणांना माहिती नव्हतं किंवा आपलं खेडचं एवढं नशीब चांगलं की कुंड आपल्या खेडमध्ये हे आपलं नशीब आहे। या अशा गोष्टी बघायला भेटत नाहीत बाकीच्या तालुक्यांमध्ये। आता उनवरेत आहे आपल्या वाकवलीच्या तिथं ते कुंड एवढं सुंदर त्यांनी राखलंय ग्रामपंचायतीने की तिथं बघण्यासाठी लोक पर्यटन येत असतात। मग हे आपल्याकडे आहे ना, हे आपलं नशीब आहे। हे लवकरात लवकर नगर परिषदेने हे कुंड साफ करावं हीच विनंती आहे आणि लोकांना पुन्हा एकदा खुलं करून द्यावं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।